नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक्स स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मागच्या लेक्चर्समध्ये आपण पूर्ण संवरण आणि अंतरक्षेपण या दोन्ही संकल्पना समजून घेतल्या, बरोबर। त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह हा सुद्धा आपण पाहिलेला होता। मी तुम्हाला बोलली होती त्या दोन संकल्पनांसोबतच ही सुद्धा संकल्पना खूप महत्त्वाची आहे। त्या लेक्चरमध्ये घेण्याचं कारण असं होतं की एकाच लेक्चरमध्ये आपण दोन्ही तिन्ही संकल्पना घेतल्या तर डोक्यावरून जातो, म्हणजे म्हणतो की समजत नाही, भरपूर वेळा संकल्पना समजण्यास आपल्याला अडचण निर्माण होते, बरोबर की नाही। याकरता मी फक्त त्या दोनच संकल्पना घेतल्या आणि आजच्या या स्पेशल लेक्चरमध्ये मी फक्त काय करणार आहे, सामाजिक लेखा ही एक संकल्पना तुम्हाला इथे शिकवणार आहे। तर लेक्चर स्टार्ट करायच्या अगोदर मी सर्व मित्रमैत्रिणींना रिक्वेस्ट करेन, कारण की रिक्वेस्ट म्हणण्यापेक्षा रिक्वेस्ट नाही म्हणता ना, कारण तुम्ही पण मला तेवढ्या परीने खूप साथ देत आहे, त्यात काही शंकाच नाही, परंतु तरी माझं तुम्हाला सांगणं आद्य कर्तव्य आहे। लेक्चर स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजेल आणि व्यवस्थित संकल्पना क्लिअर होईल। परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे। 11वी पासून ते 15वी पर्यंत म्हणजे TY पर्यंत तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला सामाजिक लेखा याच्यावरती हा प्रश्न आढळून येईलच, स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा आढळून येईलच। स्पष्टीकरणासह जर शिकलो तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाचा होणार आहे, आलं लक्षात। कारण की स्पर्धा परीक्षेमध्ये असं नाही विचारत की सामाजिक लेखा म्हणजे काय, असा शॉर्टकटमध्ये प्रश्न विचारला जात नाही, खूप म्हणजे फिरवून प्रश्न विचारला जातो की जेणेकरून विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना म्हणजे जे काही पुढची पिढी घडणार आहे, शिक्षक होणार आहे किंवा जे चांगले विद्यार्थी घडणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी चहूबाजूने विचार करणं हा त्यांचा उद्दिष्ट असतो, की त्यांनी फक्त संकुचित विचार न करता सविस्तर विचार केला गेला पाहिजे। या उद्दिष्टाने प्रश्न हे कसे फिरवून विचारले गेले जातात, बरोबर की नाही। म्हणून जर आपली जर संकल्पना जर सविस्तर शिकलेला राहू तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईलच, किंवा आपल्याला त्याच्याविषयी व्यवस्थितरित्या उत्तर तिथं काढता येईल किंवा उत्तर लिहिता येईल। याच दृष्टीने मी हा लेक्चर घेतलेला आहे, आलं लक्षात। लेक्चर आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। तर चला तर मग आपण आजच्या लेक्चरला आपल्याला सुरुवात करूया। काय आहे आपला लेक्चर आजचा, तर तो आहे सामाजिक लेखा। काय आहे सामाजिक लेखा, त्याला म्हटलं जातं सोशल अकाउंटिंग। काय म्हटलं जातं त्याला, सोशल अकाउंटिंग असं त्याला म्हटलं जातं। आता ह्याच सामाजिक लेखाला दुसरा अर्थ काय आहे, राष्ट्रीय लेखा असं सुद्धा त्याला म्हटलं जातं। काय म्हटलं जातं, दुसरं त्याचं नाव आहे राष्ट्रीय लेखा। इथे लिहून देते मी म्हणजे तुम्हाला लक्षात राहील। राष्ट्रीय लेखा काय म्हटलं जातं, त्याचं दुसरं नाव काय आहे, राष्ट्रीय लेखा। आता माझ्या मते तुम्हाला बोलून पण समजतं हेही मला माहिती आहे, परंतु काय होतं माहिती का, लिहिण्याचं तात्पर्य काय, ब्लॅकबोर्ड वापरण्याचं कारण काय आहे। भरपूर वेळा आपण जेव्हा एखादा परीक्षेला प्रश्न आठवतो की आपण नक्की काय सामाजिक लेखा अभ्यासला, पण भरपूर वेळा सामाजिक लेखाच आठवत नाही तर राष्ट्रीय लेखा पण आठवून जातो, बरोबर की। आपल्याला समजलं की तो ब्लॅकबोर्ड आहे, तो मॅडमाने कसं लिहिलं होतं ते आठवतं, की जेणेकरून लवकर ती संकल्पना आपल्याला लक्षात राहायला मदत होते। या दृष्टिकोनातूनच मी ब्लॅकबोर्डचा वापर करत आहे, की जेणेकरून तुम्हाला संकल्पना चांगल्या प्रकारे स्पष्ट समजावी आणि ती तुमच्या लक्षात राहावी यासाठी। एखाद वेळेस बोलताना बोललेलं आठवत नाही, पण लिहिलेलं असं ब्लॅकबोर्डवरती हा मॅडमांनी असं लिहिलेलं होतं ब्लॅकबोर्डवर, हे आपल्याला लक्षात येतं, म्हणून तो लिहिण्यामागचं कारण हे आहे, आलं लक्षात। सामाजिक लेखाला दुसरं नाव काय दिलेलं आहे, राष्ट्रीय लेखा त्याला म्हटलं जातं। काय म्हटलं जातं, राष्ट्रीय लेखा, नॅशनल अकाउंटिंग। काय म्हटलं जातं, नॅशनल अकाउंटिंग सुद्धा त्याला म्हटलं जातं। परीक्षेला प्रश्न असा विचारला जाईल 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना, सामाजिक लेखा म्हणजे काय, संकल्पना स्पष्ट करा असं असेल, किंवा राष्ट्रीय लेखा म्हणजे काय असाही प्रश्न असेल तुम्हाला, म्हणजे फिरवून विचारलेला असेल। परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये असं नाही विचारणार, थोडंसं फिरवून विचारलं। स्पर्धा परीक्षेमध्ये याच्यावर आधारित कसं असेल ते आपण नक्कीच पुढच्या लेक्चर्समध्ये MCQच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला मी पुरवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन, आलं लक्षात। आज आपण फक्त काय बघत आहोत, सामाजिक लेखा नक्की कशाला म्हणायचं। सामाजिक लेखाला दुसरं नाव काय आहे, राष्ट्रीय लेखा त्याला म्हटलं जातं। काय म्हटलं जातं त्याला, राष्ट्रीय लेखा असं त्याला म्हटलं जातं। बघा याची सुरुवात कशी झाली, अर्थशास्त्रामध्ये या सामाजिक लेखाला पहिलं प्राधान्य किंवा ही संकल्पना कोणी आणली, तर ते नाव सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। परीक्षेला तो प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर बघा
राष्ट्रीय उत्पन्न किंवा सामाजिक लेखा ही संकल्पना किंवा राष्ट्रीय लेखा ही संकल्पना अर्थशास्त्रामध्ये सर्वात प्रथम आणण्याचे कार्य ज्यांनी केलेलं आहे त्या अर्थतज्ञाचं नाव आहे प्राध्यापक जे.आर. हिग्स. काय आहे? जे.आर. हिग्स. नाव लिहून देते पहा तुम्ही. काय नाव आहे त्यांचं नाव? प्राध्यापक जे.आर. हिग्स. या हिग्स यांनी कोणत्या वर्षी लिहिलं ही संकल्पना अर्थशास्त्रामध्ये? कधी ही संकल्पना प्रकाशित केली? तर 1942 ला. कधी? 1942 ला. परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये असं विचारलं जाऊ शकतं सामाजिक लेखा ही संकल्पना कोणी मांडली? आलं लक्षात? सामाजिक लेखा ही संकल्पना कोणी मांडली? तर प्राध्यापक जे.आर. हिग्स यांनी मांडली. असाही प्रश्न विचारला जाईल. नाही तर कोणत्या साली मांडली? तर कोणत्या साली मांडली? 1942 मध्ये मांडली. कोणत्या साली मांडली? 1942 मध्ये त्यांनी मांडली. हे सांगण्याचं कारण काय होतं त्यांचं किंवा ही संकल्पना मांडण्याचं राष्ट्रीय लेखा किंवा सामाजिक लेखा मांडण्यामागचं त्यांचं कारण काय होतं की अर्थशास्त्रामध्ये किंवा अर्थशास्त्रामध्ये ही संकल्पना का आली? कारण की आपल्याला समजलं पाहिजे की एका म्हणजे सर्व जनतेला किंवा अर्थव्यवस्थेला किंवा शासनाला समजून येतं की देशामध्ये एका वर्षाच्या कालखंडामध्ये किती वस्तू आणि सेवांचं उत्पादन होत आहे, किती प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे, किती प्रमाणात बचत केली जात आहे, किती वस्तूंची आयात केली जाते, किती वस्तूंची निर्यात केली जाते, किती वस्तू उपभोग खर्च केला जातो, किती बचतीवरती खर्च केला जातो, किती खर्च हा राष्ट्रीय उत्पन्नावरती केला जातो. या संपूर्ण जो लेखाजोखा असतो त्याला म्हटलं जातं राष्ट्रीय लेखा किंवा त्याला म्हटलं जातं सामाजिक लेखा. येत्या लक्षात तुम्हाला? सामाजिक लेखा कशाला म्हणायचं? सामाजिक लेखा म्हणजे एक प्रकारचा असा लेखा असतो की त्यामध्ये देशामध्ये होणारी गुंतवणूक, देशामध्ये होणारी बचत, देशामध्ये होणारं उत्पादन, किती वस्तूंचं उत्पादन झालं, कोणत्या वस्तूंचं झालं, भांडवली वस्तूंचं झालं की कृषी प्रधान वस्तूंचं झालं किंवा औद्योगिक वस्तूंचं झालं, नक्की कोणत्या वस्तूंचं उत्पादन झालं, किती प्रमाणात झालं, कोणी केलं किंवा कोणत्या वर्षात केलं, त्याला आलेला खर्च किती आहे याचं संपूर्ण एक स्ट्रक्चर तयार केलं जातं. याचं एक प्रकारचं काय केलं जातं? स्ट्रक्चर तयार केलं जातं. हे बघा अशा प्रकारचं ते स्ट्रक्चर तयार केलं जातं. हा जो स्ट्रक्चर असतो याला म्हटलं जातं काय म्हटलं जातं? सामाजिक लेखा किंवा त्याला काय म्हटलं जातं? राष्ट्रीय लेखा असं त्याला म्हटलं जातं. समजलं तुम्हाला इथपर्यंत? सामाजिक लेखा म्हणजे काय असतं ते? सामाजिक लेखा हा दुसरं तिसरं काही नसून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये एका वर्षाच्या कालखंडामध्ये किती वस्तूंचं उत्पादन झालं, कोणत्या वस्तूंचं उत्पादन झालं, गुंतवणूक किती झाली, बचत किती झाली, आयात किती झाली, निर्यात किती झाली, विदेशी व्यापार आपला किती घडून आला, या सर्व गोष्टींचा लेखाजोखा किंवा नोंदणी करून ठेवणे किंवा त्याचा हिशोब करून ठेवणे म्हणजेच काय असतं? तुमचं सामाजिक लेखा असतो. काय असतो तो? सामाजिक लेखा असतो. आले लक्षात तुम्हाला? ही संकल्पना समजली? सामाजिक लेखा म्हणजे काय ते परीक्षेला याच्यावर पण परीक्षेत प्रश्न असतो. 110% असतो. व्हेरी व्हेरी आयएमपी प्रश्न आहे हा. कसा आहे? व्हेरी व्हेरी आयएमपी प्रश्न आहे हा. समजलं? ही संकल्पना समजली? राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय सामाजिक लेखा त्याला दुसरं नाव काय आहे? राष्ट्रीय लेखा. आलं लक्षात? ही संकल्पना कोणी अर्थशास्त्रामध्ये मांडली? तर जे.आर. हिग्स, प्राध्यापक जे.आर. हिग्स यांनी कोणत्या साली मांडली? 1942 मध्ये मांडली. त्यांनी काय सांगितलं या संकल्पनेमध्ये? राष्ट्रीय लेखा किंवा सामाजिक लेखा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून काय आहे ते? एका वर्षामध्ये किंवा देशामध्ये कोणत्या वस्तूचं उत्पादन होतं, किती प्रमाणात होते, गुंतवणूक किती आहे, बचत किती आहे, उपभोग किती आहे, लोक उपभोग खर्च किती खर्च करतात, बचत किती करतात, गुंतवणूक किती करतात, देशामध्ये आयात किती प्रमाणात होते, निर्यात किती प्रमाणात होती, या सर्व गोष्टींचा हिशोब जो ठेवला जातो किंवा हा जो लेखाजोखा करून ठेवला जातो त्याला म्हटलं जातं सामाजिक लेखा. कळालं तुम्हाला सामाजिक लेखा काय असतं ते? आता आपल्याला बघायचे सामाजिक लेखाचे घटक बघायचे. काय बघायचे? सामाजिक लेखाचं घटक बघायचे. बघा सामाजिक लेखाचा पहिला घटक कोणता आहे? मग पहिला आहे उत्पादन घटक. कोणता आहे? उत्पादन घटक.
दुसरं आहे भांडवली घटक लेखा म्हटलं जाईल ना, उत्पादन लेखा, भांडवली लेखा. तिसरा आहे उपभोग लेखा, उत्पादन झालं, भांडवली झालं, उपभोग झालं, बचत लेखा, शासन लेखा, शासकीय लेखा, किंवा त्याला अजून दुसरं नाव काय आहे, सरकारी लेखा. इकडे लिहून घेऊ आपण. कितवा पॉइंट आहे तो? 5वा पॉइंट आहे. सरकारी लेखा, आणि 6वा आहे तुमचा विदेशी लेखा, हे जे आहे हे संपूर्ण, हे 6 जे घटक आहेत हे संपूर्ण सामाजिक लेखाचे काय आहेत? घटक आहेत. की सामाजिक लेखामध्ये नक्की कशा कशा संदर्भात नोंदणी करून ठेवली जाते, म्हणजे कोणकोणते घटक आहेत त्याच्यामध्ये. पहिला आहे तुमचा उत्पादनाचा लेखा. आता उत्पादन लेखा म्हणजेच काय, तर एका अर्थव्यवस्थेमध्ये कोणकोणत्या वस्तूंचं उत्पादन झालं, किती प्रमाणात झालं, म्हणजे भांडवली वस्तूंचं झालं की उपभोग्य वस्तूंचं झालं, नक्की मग सरकारने म्हणजे म्हणतात ना सहकारी तत्वावर झालं, खाजगी कंपन्यांनी केलं का सरकारी कंपन्यांनी केलं, किती प्रमाणात केलं, त्यांची येणी बाजू आणि देणी बाजू. म्हणजेच काय, हे बघा असं चार्ट तयार केला जातो त्याचा, असं चार्ट तयार केला जातो, बरोबर. मग ह्या चार्ट मध्ये त्यांनी काय मेन्शन केलेलं असतं, एक मिनिट, तुम्हाला दिसतं आहे का ब्लॅकबोर्डवरचं? या साईडला जर मी लिहिते आहे, या साईडला जर मी लिहिते, मॅडम इथे चेक करून घ्या तुम्हाला दिसतंय का विद्यार्थ्यांना. त्या साईडला, या साईडला जर लिखाण करत आहे तर दिसत आहे का? व्यवस्थित नाही. ठीक आहे, मग आपण या साईडला थोडंसं लिखाण करू की जेणेकरून तुम्हाला समजून येईल. हे बघा, हे पॉईंट मी बाकीचे पुसून घेते, म्हणजे इथल्या इथेच तुम्हाला संपूर्ण दिसून येणार. आलं लक्षात? हे पहा, हे बघा आपण उत्पादन लेखा बघतोय. उत्पादन लेखामध्ये कशा कशा गोष्टींचा समावेश होतो, तर पहा असं एक असं चार्ट तयार केला जातो. एक असा हा चार्ट तयार केला जातो. या चार्ट मध्ये काय मेन्शन केलं जातं, या चार्ट मध्ये काय मेन्शन केलं जातं, तर याच्यामध्ये बघा एका साईडला हे असा चार्ट असतो तो. आता उत्पादनामध्ये कोणकोणत्या वस्तूंचं उत्पादन घेतलेलं आहे, म्हणजे कोणती वस्तू येणार त्याच्यामध्ये, उपभोग्य वस्तू आहे का भांडवली वस्तू आहे, ते समजा उत्पादन कोणत्या वस्तूचं घेतलं, कापसाचं घेतलंय का, कापूस घेतला असेल, किंवा नाहीतर मग अजून समजा आपण उपभोग्य वस्तू घेतल्या, किंवा हे कापूस नाही ना, आपण उत्पादन याच्यामध्ये समजा औद्योगिक वस्तूंचं घेऊन घेऊ. कोणतं? औद्योगिक वस्तू घेऊया. औद्योगिक मध्ये मग तुम्ही कापडाचं उत्पादन घ्या, नाहीतर मग दुसऱ्या कोणत्या मोठमोठ्या वस्तूचं घ्या, त्या वस्तूंची नावं इथे लिहिली जातात. त्या वेगवेगळ्या वस्तूंचं जे उत्पादन घेतलेलं आहे, जीवनावश्यक वस्तू असतील किंवा नाहीतर मग औद्योगिक वस्तू असेल, त्या वस्तूंची इथं काय केलेलं आहे, नावं लिहिली आहे, किती वस्तू घेतल्या त्या त्यांची नाव. आणि ती कोणती सरकारी तत्व, म्हणजे सरकार मान्य एखाद्या याच्यामध्ये संस्थेमध्ये घेतलेलं आहे, किंवा उद्योग संस्थेमध्ये घेतलेलं आहे, किंवा खाजगी व्यक्तीने त्याच्या कंपनीमध्ये घेतलेलं आहे, त्याचा सुद्धा याच्यामध्ये, किंवा ते बचत गट असतं ना, आपण बचत गटच्या माध्यमातून सुद्धा काही महिला किंवा व्यक्ती काय करत असतात, वस्तूंचं उत्पादन घेत असतात. मग तशा पद्धतीने उत्पादन घेतलेलं आहे का, त्याचं सुद्धा याच्यामध्ये लेखणी केलं जातं. त्याचबरोबर किती खर्च केला, म्हणजे देण्या बाजू, काय देणे बाजू म्हणजे किती खर्च केला, जे वस्तूचं उत्पादन घेतलेलं आहे किती द्यावी लागलं, आणि याच्यामध्ये येणी बाजू, काय येणी बाजू किती प्रमाणात आलेली आहे, म्हणजे जेवढा खर्च केला आहे त्याच्यानंतर उत्पादन खर्चानंतर किती प्रमाणात मिळालेला आहे पैसा, नफा किती प्रमाणात झालेला आहे, ही सगळी काय केली जाते. ही संपूर्ण समजा आता इथे 100 आपण असं लिहून घेऊ की एवढा खर्च टन मध्ये किंवा कशामध्ये आपण खर्च केला वेगवेगळ्या वस्तूंवरती. त्याचबरोबर येणी बाजूमध्ये सुद्धा तेवढं झालेलं आहे. मग याची संपूर्ण काय केली जाते, बेरीज केली जाते, त्याची एकूण बेरीज केली जाते. एकूण बेरीज म्हणजे हा जो लिहून ठेवलेला लेखा असतो त्याला म्हणलं जातं उत्पादन लेखा.
हे उत्पादनाच्या संदर्भात पण असतं। भांडवली लेखा म्हणजे कसं असतं, भांडवली लेखामध्ये भांडवली वस्तूंचं किती प्रमाणात उत्पादन झालेलं आहे, म्हणजे जे तंत्रज्ञान आहे वेगवेगळ्या प्रकारच्या मध्ये टाचणीपासूनचं मोठं ट्रॅक्टर पर्यंत असतं किंवा ट्राला वगैरे बनवण्यासाठी सुद्धा हे मोठमोठे जे यंत्र आहे ते बनवण्यासाठी किती प्रमाणात खर्च लागलेला आहे। छोट्या उद्योगापासून तर मोठ्या उद्योगापर्यंत भांडवली उद्योगांचा इथे विचार करतो आपण। कशाचा, भांडवली लेख्यामध्ये कशाचा संबंध येतो, तर संपूर्ण एका वर्षाच्या कालखंडामध्ये भांडवली वस्तूंचं किती उत्पादन झालेलं आहे, त्यांचा किती प्रमाणात आपल्याला हे करायचं आहे। भांडवली वस्तूंचं उत्पादन केल्यानंतर सरकारला किती खर्च करावा लागतो किंवा एखाद्या खाजगी व्यक्तीने किती प्रमाणात त्या भांडवलाचं उत्पादन घेतलेलं आहे, भांडवली वस्तूंचं उत्पादन घेतलं आहे त्याच्यावरती किती प्रमाणात खर्च करावा लागलेला आहे, याचा त्याच्यामध्ये समावेश केला जातो। कशामध्ये, भांडवली लेख्यामध्ये त्याचा समावेश केला जातो। आलं लक्षात तुम्हाला। त्याचबरोबर आपण उत्पादन लेखा बघितला, पुढचा बघितला आपण भांडवली लेखा बघितला। पुढचा मुद्दा होता तो भांडवली लेखा बघितला। दुसरा झाला भांडवली लेखा। भांडवली लेखा झाला। त्याच्यानंतर आपला तिसरा जो होता आपला तो आहे उपभोग। उपभोग लेखा आणि नंतरचा जो आहे विदेशी लेखा, आणि पुढचा आहे त्याच्यातला सरकारी लेखा। कोणता आहे, सरकारी लेखा। आता या लेखांमध्ये बघा उत्पादनाच्या लेखानंतर आपण भांडवली लेखा सुद्धा बघितला। उपभोग लेखा, या उपभोग लेखामध्ये कशाचा समावेश होतो, तो उपभोग लेखामध्ये संपूर्ण उपभोग्य वस्तू, कृषी क्षेत्रात किती प्रमाणात वस्तूंचं उत्पादन झालं, तर या कृषी क्षेत्रातल्या वस्तू, अन्नधान्यांचं किती प्रमाणात उत्पादन झालं त्या वस्तूंचा त्याच्यामध्ये समावेश केला जात असतो। मग त्याच्यामध्ये कडधान्यांचं किती झालं किंवा अजून दुसरे जे आहेत आपले खरीप पीक किती घेतले, रब्बी पिकं किती घेतले, अशा सगळ्या वस्तूंचा समावेश उपभोगी वस्तूंमध्ये केला जात असतो। त्याचबरोबर आता फास्ट फूड वगैरे आलेले आहेत बघा, मग त्या फास्ट फूडचा पण समावेश त्याच्यामध्ये केला जातो की किती प्रमाणात त्या वस्तूंचं सुद्धा उत्पादन देशामध्ये झालेलं आहे, किती प्रमाणात सरकारला करावा लागलेला खर्च आहे, किंवा एका खाजगी कंपनीने किंवा एखाद्या खाजगी व्यक्तीने त्यांनी जर स्वतःचा व्यवसाय टाकलेला असेल तर त्याला किती प्रमाणात त्याच्यासाठी खर्च करावा लागला असेल। खर्च बाजू, येण्या बाजू आणि देणी बाजू असं काय त्याचाही सुद्धा काय केला जातो, अशाच्या स्वरूपात चार्ट तयार केला जातो की येणी बाजू, देणी बाजू आणि किती प्रमाणात खर्च केलेला आहे किंवा कोणकोणत्या वस्तूंचं उत्पादन घेतलेलं आहे, हा झाला तुमचा उपभोग लेखा। लक्षात। त्याचबरोबर विदेशी लेखा, या विदेशी लेखामध्ये किती वस्तू आपण आयात केल्या, कोणत्या वस्तू आयात केल्या, कृषी प्रधान वस्तू आयात केल्या, भांडवली वस्तू आयात केल्या का अजून दुसऱ्या अन्य वस्तू कोणत्या आयात केलेल्या आहेत, त्या आयात केलेल्या वस्तू किंवा निर्यात केलेल्या वस्तू किंवा आयातीच्या माध्यमातून आपला देशातील गेलेलं चलन म्हणजे परदेशात आपलं चलन किती प्रमाणात गेलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात किती प्रमाणात घट झालेली आहे ते सुद्धा आपल्याला त्या लेख्यामध्ये पूर्ण नोंद करून ठेवावी लागत असते। त्याचबरोबर निर्यात कोणकोणत्या वस्तूंची केलेली, आपण कृषी प्रदान केलेली, भांडवली केलेली आहे, त्याचबरोबर म्हणजे फळं फुलं असे केलेली आहे किंवा नाशवंत वस्तूंची केलेली आहे, कोणत्या वस्तूंची आपण नक्की निर्यात केलेली आहे त्याचा सुद्धा आपल्याला वेगळा असा चार्ट तयार करून ठेवावा लागतो, किती प्रमाणात त्याच्यावरती आपल्याला खर्च करावा लागला, किती कालावधीमध्ये आपण तो पुरवलेला आहे किंवा त्याच्यानंतर आपल्याला किती प्रमाणात परकीय चलन प्राप्त झालं, ह्या परकीय चलनाच्या साठ्यामुळे आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किती प्रमाणात वाढ झालेली आहे हे सुद्धा आपल्याला त्या काय या चार्टमध्ये संपूर्ण त्याचा लेखाजोखा लिहून ठेवावा लागतो किंवा त्याची नोंद ठेवावी लागते किंवा हिशोब ठेवावा लागतो, म्हणून त्याला म्हटलं जातं काय विदेशी लेखा। आलं लक्षात तुम्हाला, विदेशी लेखा। आणि सगळ्यात शेवटचा पॉइंट आहे याच्यातला सरकारी लेखा। सरकारी लेखा म्हणजे सरकारला करावा लागणारा खर्च, सरकारला मिळालेला नफा किंवा सरकारला कराच्या माध्यमातून मिळालेला पैसा याचा सुद्धा आपल्याला काय करून ठेवावं लागते, नोंद करून ठेवावं लागते। एक प्रकारचा आपण असं म्हणू त्याला की राष्ट्रीय उत्पन्नाचा जसा आपण लेखाजोखा ठेवतो तोच तुमचा हा सामाजिक लेखा असतो। आले लक्षात। सरकारी लेखामध्ये सरकारला करावा लागणारा खर्च असेल, मग तो वेगवेगळे जे क्षेत्र आहे सरकारला वेगवेगळ्या गोष्टींवरती खर्च करावा लागतात, कधी देणगीच्या माध्यमातून करावं लागतं, कधी अनुदानाच्या माध्यमातून करावं लागतं, तर किंवा समजा देशामध्ये अतिवृष्टी झाली, ओला दुष्काळ झाला, कोरडा दुष्काळ झाला तर कृषी क्षेत्राला असलेली मदत झाली, या वेगवेगळ्या सर्व खर्चांचा सरकारला करावा लागणाऱ्या खर्चाचा, त्याचबरोबर सरकारला कोणकोणत्या माध्यमातून कराच्या माध्यमातून जो मिळालेला पैसा आहे किंवा अजून गुंतवणुकीच्या माध्यमातून मिळालेला पैसा आहे किंवा निर्यातीच्या माध्यमातून मिळालेला पैसा आहे त्याचा सुद्धा संपूर्ण लेखाजोखा करून ठेवावा लागत असतो।
किंवा त्याचा सुद्धा हिशोब करून ठेवावा लागतो। हा सगळा हिशोब म्हणजे काय सरकारी लेखा असतो। काय असतो? सरकारी लेखा। एकंदरीत जर विचार केला तर आपल्याला राष्ट्रीय लेखा किंवा सामाजिक लेखा कशाला म्हणता येईल की या लेखा हा लेखा दुसरं तिसरं काहीच नसून काय आहे त्याच्यामध्ये काय करावं लागतं तर एका वर्षाच्या कालखंडामध्ये कोणकोणत्या वस्तूंचं उत्पादन झालं, किती प्रमाणात झालं, किती खर्च करावा लागला सरकारला किंवा खाजगी कंपन्यांनी किती केलेला आहे किंवा वैयक्तिक एका व्यक्तीचं स्वतःची कंपनी असेल त्याने किती खर्च केलेला आहे तो सुद्धा लेखाजोख्याचा विचार याच्यामध्ये केला जातो। या संपूर्ण लेखाजोख्याच्या मागे एकच आहे की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किती प्रमाणात वाढ झाली, जेवढा खर्च झाला अर्थव्यवस्थेमध्ये एका वर्षाच्या कालखंडामध्ये किती पैसा फिरलेला आहे किंवा किती चढउतार झालेली आहे किंवा देशाचा विकास होतो आहे का अधोगतीला देश चाललेला आहे, या सगळ्या गोष्टींची कल्पना आपल्याला कशामुळे येते तर सामाजिक लेखामुळे येते। कशामुळे येते? सामाजिक लेखा किंवा राष्ट्रीय लेखामुळे येत असते। आलं लक्षात? सगळे पॉईंट तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेले आहेत माझ्या मते, नक्कीच निश्चित समजलेलेच असतील। काही जर अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा की मॅडम आम्हाला हा पॉईंट समजलेला नाहीये। माझ्या मते मी सविस्तररित्या एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवलेलं आहे की सामाजिक लेखा कशाला म्हणायचं। सामाजिक लेखाला दुसरं नाव आहे काय म्हटलं तर राष्ट्रीय लेखा म्हटला जातो। राष्ट्रीय लेखा किंवा सामाजिक लेखा दुसरं तिसरं काहीच नसून काय आहे त्याच्यामध्ये कशाचा समावेश केला जातो तर एका वर्षाच्या कालखंडामध्ये किती वस्तूंचं उत्पादन झालं, किती गुंतवणूक झाली, किती बचत आहे, किती लोकांचा उपभोगावरती खर्च झालेला, या संपूर्ण गोष्टींची काय करून ठेवली जाते, नोंद करून ठेवली जाते किंवा त्याचा हिशोब ठेवला जातो। म्हणून याला काय म्हटलं जातं सामाजिक लेखा असं त्याला म्हटलं जातं। एक चार्ट तयार करून ठेवला जातो किंवा त्याची आकडेमोड करून ठेवली जाते, किंमत काढून म्हणजे किती वर्षभरामध्ये पैसा संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये फिरला याची आपल्याला कल्पना येत असते किंवा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किती प्रमाणात वाढ झालेली आहे किंवा किती प्रमाणात घट झालेली आहे, या संपूर्ण गोष्टीची अर्थव्यवस्थेची कल्पना कशामुळे येते तर सामाजिक लेखामुळे येत असते। समजलं? त्यालाच राष्ट्रीय लेखा सुद्धा म्हटलं जातं। संकल्पना निश्चितच तुमची संपूर्ण क्लिअर झालेली आहे। घटकही तुम्हाला याचे समजलेले आहेत। जर नसेल समजलं काही पॉईंट जास्तीचा म्हणजे अडचण आली असेल काही पॉईंट मध्ये तर तुम्ही तेही मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा। भेटूया आपण आता पुढच्या लेक्चरला नवीन संकल्पना घेऊन, नवीन एखादा विषय घेऊन, म्हणजे एक ते MCQचं लेक्चर घेऊ आपण, नाहीतर मग आपण सामाजिक लेखावरती परीक्षेमध्ये MCQ पद्धतीने कसा प्रश्न विचारला जाईल किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये कसा प्रश्न असेल ते आपण निश्चित पाहूया किंवा राष्ट्रीय उत्पन्नावरती कोणकोणत्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात हेही आपण स्पर्धा परीक्षेच्या लेक्चरमध्ये नक्कीच बघू। लेक्चर आवडलं असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या लेक्चरला, तोपर्यंत धन्यवाद। सो बाय।